या कार्यक्रमासाठी आजचे मान्यवर माननीय श्री रोहन प्रशांतरावजी परिचारक, सौभाग्यवती ईशा रोहन परिचारक, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर SP पाटील सर, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर AB कंसे सर, प्राचार्य कुलकर्णी सर, प्राचार्य पवार सर, प्राचार्य मनीषा पाटील मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत। आणि आजचा ऋतुरंग 2025चा दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रमाचं अनौपचारिक उद्घाटन माननीय रोहन मालक परिचारक यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वालन आणि नटराजाचं पूजन करून केलं जात आहे। सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये नटराजाचं स्तवन करत असताना मालकांचं स्वागत करायचं आहे। आजच्या कार्यक्रमाला माननीय रोहन प्रशांतरावजी परिचारक व सौभाग्यवती ईशा रोहन परिचारक या दोघांनी आपला अमूल्य वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे। नटराजाच्या मूर्तीसमोर नारळ वाढवून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ह्या ठिकाणी करत आहोत। सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं। सर्व मान्यवरांना बसण्याची व्यवस्था समोरच्या स्टेजच्या समोरच्या बाजूला केलेली आहे। मी माननीय रोहन मालक परिचारक यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर जाऊन सर्वांसाठी 2 शब्द मार्गदर्शनाचे द्यावे। माननीय रोहन मालक परिचारक यांना मी विनंती करतो। तशाच सौभाग्यवती ईशा मॅडम परिचारक यांना मी विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं। नमस्कार। आज ऋतुरंग 2025 या कर्मयोगी संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज, कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज, त्याचबरोबर नर्सिंग कॉलेज, फार्मसी, विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज या सर्व संस्थांमधील उपस्थित माझे विद्यार्थी मित्र, त्याचबरोबर या सर्व संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आज ऋतुरंग 2025 या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पांडुरंग प्रतिष्ठानच्या वतीनं आपणा सर्वांचं इथे स्वागत करतो। काल पार पडलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये जे कोणी विद्यार्थ्यांनी आपल्याकडच्या पारितोषिक मिळवली, काही अकॅडमिक टॉपर असतील, काही स्पोर्ट्सचे टॉपर असतील, त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो। आज या व्हरायटी एंटरटेनमेंट प्रोग्राममध्ये काल आणि आज अशा दोन्ही दिवसांमध्ये ज्या सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी इथं सहभाग घेतलेला आहे, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। असाच चांगल्या प्रकारचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी संस्थेच्या माध्यमातून राबवला जावा आणि त्यातून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना विविध कलागुणांना वाव मिळाला जावा, हाच यामागचा उद्देश आहे। त्यामुळे अधिक काळ न घेता आपण लवकर कार्यक्रमाला सुरुवात करूया। पुन्हा एकदा आज सर्व या कार्यक्रमामध्ये सादरीकरण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या आसनावर विराजमान व्हावं आणि स्टेज